नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवामध्ये म्हणजेच कोर राज्यसेवामध्ये जी जागा वाढ होणार आहे त्याबद्दल एक आनंदाची बातमी बघणार आहोत. तर बघा, राज्यसेवाच्या जागा या 400+ होणार आहेत आणि याच्यासाठी एक आपण RTI प्रूफ पण मागितले होते आणि ते आले पण आहेत. तर बघा, सुरुवातीला जी जाहिरातीमध्ये फक्त 79 जागा होत्या, 79 की 87 जागा होत्या. त्यानंतर ज्या जागांचे मागणीपत्र पाठवण्यात आले ते बघा, ग्रामविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ 13 जागा आहेत त्यानंतर वित्त विभागाच्या 32 जागा आहेत. त्यानंतर उद्योग व कामगार विभाग यांच्यामध्ये उद्योग अधिकारी गट ब या 4 जागा आहेत. त्यासोबत 5 नंबर बघा, वित्त विभाग राज्य सहाय्यक सहारक गट ब 23 जागा. त्यानंतर गृह विभाग उपाधीक्षक गट ब 9 जागा. सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी गट ब 10 जागा. त्यानंतर कौशल्य विकास आणि उद्योजकता व नाविन्यता विभाग कौशल्य विभाग रोजगार कक्ष अधिकारी गट मार्गदर्शक अधिकारी गट ब 9 जागा. त्यानंतर वित्त विभाग लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग गट ब 60 जागा. उद्योग व ऊर्जा विभाग कामगार विभाग सहाय्यक कामगार आयुक्त त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त याच्या गट अ आणि गट बचे दोन्ही पदं 6 आणि 19 आहेत. त्यानंतर गृह विभागाचे बघा, पोलीस उपाधीक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ 8 जागा आहेत. त्यानंतर गट विकास अधिकारी मुख्य अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त गट अ त्याचे 7 जागा आहेत. त्यानंतर गृह विभागाच्या अधीक्षक गट अ आणि सहाय्यक आयुक्त गट ब 7 आणि 1 अशा सर्व मिळून 238 जागा. म्हणजे ह्या ज्या जागा आहेत ते सुरुवातीच्या 79 जागा धरून ह्या जागा सगळ्या 238 आयोगाकडे गेल्या होत्या आणि त्या जागानंतर 238 आणि सोबत त्यानंतर 230 जागांचे आपले प्रशस्तीपत्रक आयोगाकडे गेलेले आहेत. तर बघा, संदर्भाधीन अर्जान्वये मागविण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026साठी 230 पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले आहे. विवरणपत्र सोबत जोडलेले आहे. उपरोक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास बाकी 30 दिवसांमध्ये तुम्ही अपील करू शकता असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. परंतु सुरुवातीचे 79 जागा होत्या, त्यानंतर वाढून 238 झाल्या आणि आता सध्या या 230 त्यामध्ये ॲड होतील. म्हणजे 238 अधिक 230 म्हणजे या सर्व जागा 468 जागा आयोगाकडे किमान जाणार आहेत. यामध्ये काही ॲड झाल्या तर निकाल लागेपर्यंत त्या आयोगाकडे जाऊ शकता. परंतु किमान 468 जागासाठी ही राज्यसेवा परीक्षा होणार आहे. त्यामुळे कट ऑफ 90पर्यंत देखील खाली येऊ शकतो. त्यामुळे 90+ असणाऱ्यांनी मेन्सचा अभ्यास सुरू ठेवायला काही हरकत नाही.